नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की पार्थ हॉस्पिटलमध्ये असतो आणि तिथे काव्यासुद्धा असते. तर अनिशा काव्याला फोन करते आणि विचारते, काय ग, कशी आहेस तू? काव्या म्हणते, ठीक आहे. अगं पण ड्रिल मशीनचा आवाज कुठून येतोय? त्यावरती काव्या म्हणते, अगं हे देशमुख आहे ना, घरी असो किंवा बाहेर असो त्यांचं ड्रिल मशीन नेहमी चालू असतं. म्हणजे तो घोरत असतो. आता अनिशाला माहिती झालेलं असतं की काव्या ही पार्थच्या प्रेमात पडलेली आहे. अनिशा म्हणते, काय गं, पार्थ जिजूंमध्ये खूपच गुंतून गेली की काय? त्यांना त्रास झाला की तुला त्रास होतो? आणि बाय द वे, मला असं वाटते की तू पार्थ जिजूंच्या प्रेमात पडले म्हणजे बोक्यापासून तू दूरच होऊ शकत नाहीये. चांगलं आहे असं ती तिला म्हणते. तेव्हा काव्याला जाणीव होते, खरंच हे प्रेम आहे का? पार्थला त्रास झाल्यानंतर तिला त्रास होतो. पाठची थोडीफार हालचाल झाली की लगे काव्या त्याचा हात तिच्या हातामध्ये घेऊन थांबते आणि मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न विचारते, खरंच की हे प्रेम आहे का? तर काय वाटतं